नाशिकमधील नाशिक साखर कारखाना रोड, भगूर रोड, मुक्काम पोस्ट, कोळसे येथे हॉटेल जगदंबाचा शानदार उद्घाटन सोहळा सोमवारी संपन्न झाला। दीपक पोपटराव गायधनी आणि गोकुळ पोपटराव गायधनी यांनी प्रथमच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले असून त्यांचे हॉटेल जगदंबा व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही चविष्ट पदार्थ खवय्यांना या ठिकाणी चाखायला मिळणार असून व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात। नवीन व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या दीपक पोपटराव गायधनी आणि गोकुळ पोपटराव गायधनी यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। नाशिककरांनी एकदा आवर्जून या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन गायधनी यांनी केले। उपस्थित आजच्या ह्या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र पोपटराव गायधनी साहेब यांच्या दोन्ही मुलांनी गोकुळ आणि बापू यांनी जे हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे, जगदंबा हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे, या हॉटेलला आपल्या सर्व या परिसरातील लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि ह्या धंद्यामध्ये गोकुळ आणि बापू हे सक्सेसफुल व्हावे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। उपस्थित आजच्या ह्या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र पोपटराव गायधनी साहेब यांच्या दोन्ही मुलांनी गोकुळ आणि बापू यांनी जे हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे, जगदंबा हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे, या हॉटेलला आपल्या सर्व या परिसरातील लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि ह्या धंद्यामध्ये गोकुळ आणि बापू हे सक्सेसफुल व्हावे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आपण आमचे काका पोपटरावची गायधनी आणि त्यांचे दोन्ही मुलं बापूभाऊ गायधनी, गोकुळभाऊ गायधनी यांच्या हॉटेल जगदंबाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व मोठ्या संख्येने मित्रपरिवार, आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झालेत, शुभेच्छा देण्यासाठी आलेत। त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। बघा, पूर्वी असायचं की आपण म्हणायचो की हॉटेल व्यवसाय हा कुणी करावा, तर पूर्वी साऊथ इंडियन लोक ह्या क्षेत्रामध्ये खूप होते। मात्र आपला मराठी माणूस या क्षेत्रामध्ये आला आहे आणि तो नक्कीच या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊन दाखवेल। ते दोघंही बंधूंचे परिसरामध्ये अतिशय चांगले संबंध आहेत आणि हा व्यवसाय हा फक्त स्वतःच्या संबंधावर अवलंबून आहे। त्यामुळे ते नक्कीच चांगली वागणूक देऊन पंचकृषीमध्ये ह्या हॉटेलचं नक्कीच चांगलं नाव होईल एवढे बोलून मी त्यांना दोघाही बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांनी व्यवसायामध्ये भरभराट करावी आणि त्यांना एवढे शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गायधनी, गोकुळ गायधनी कुटुंबियांनी आज जगदंबा हॉटेलचं, त्यांच्या जगदंबा हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। खरं तर पुणे मुंबईनंतर नाशिक मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे आणि हॉटेल संस्कृती, खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये विस्तारत आहे। या खाद्य संस्कृतीचाच या तुटवडा एक स्वादिष्ट आपल्याला या भागामध्ये स्वाद देण्याचा प्रयत्न, स्वादिष्ट अन्न, स्वादिष्ट पदार्थ देण्याचा प्रयत्न या हॉटेलच्या माध्यमातून, जगदंबा हॉटेलच्या माध्यमातून दीपक भाऊ करणार आहेत। या निमित्त त्यांना आम्ही सर्व नागरिक, सर्व पळसेवासीय, पंचकृषीतील सर्व नागरिक या त्याच्या जगदंबा हॉटेलला भरभरून प्रतिसाद देतील आणि त्यांचा हा व्यवसाय भरभराटेल येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आमच्या नाशिक तालुक्याच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी नाशिक सहकारी साखर कारखाना आणि संपूर्ण परिसरामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे, MIDC आणि हा परिसर एक शहराच्या भोवताली असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी स्थायिक झालेलं आहे। मोठमोठे प्रकल्प या ठिकाणी होत राहिलेले आहेत आणि या गृहनिर्माण संस्था या शहरातून बऱ्याच लोकांनी या ठिकाणी स्थलांतर केलं असल्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रतीचं हॉटेल एक त्यांना अभिप्रेत होतं आणि गायधनी कुटुंबाने तीच एक जाण ठेवून या दोन्ही भावांनी आणि त्यांच्या वडिलांनी एक प्रेरणादायी असं या ठिकाणी जगदंबा नावाचं हॉटेल या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या हॉटेलमध्ये एक वैशिष्ट्य या हॉटेलचं की हे ग्रामीण भागामध्ये थंड हवेच्या ठिकाणी, शेताच्या अवतीभोवती अत्यंत रमणीय अशा ठिकाणी हे हॉटेल सुरू होतं आहे। आणि या हॉटेलमध्ये एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी दोन स्वतंत्र विभाग आहेत, एक नॉनव्हेजचा आणि व्हेजचा। व्हेजचं संपूर्ण स्वतंत्र राहणारे आणि नॉनव्हेजचं स्वतंत्र राहणारे एक प्रशस्त मस्त जागा आहे। आपण वाढदिवस असो, वाढदिवसासाठी लहान मुले यांचा वाढदिवस आपण उत्साहाने साजरा करतो। त्या ठिकाणी आलेल्या पालकांसोबतच्या लहान मोठ्या मुलांना या ठिकाणी खेळणीसाठी प्रशस्त जागा आहे, खेळणीचे साहित्य आहे, त्याचप्रमाणे
या ठिकाणी त्यांना हवे तसं जेवण या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि राहिला प्रश्न असा का राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मोठमोठे नेते मंडळी काम करत असतात, सामाजिक क्षेत्रात असतात, साहित्यिक क्षेत्रात असतात, या सर्वांचेही वाढदिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतात. आणि असे कार्यक्रम या हॉटेलमध्ये जर आपण घेतले तर मला असं वाटतं या हॉटेलची ख्याती ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरेल आणि ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या प्रतीचा हॉटेलचा दर्जा या ठिकाणी उपलब्ध होईल आणि नागरिकही संतुष्ट होतील आणि गायधनी परिवाराला या नागरिकांच्या शुभेच्छा मिळतील असं या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद. हे हॉटेल असे मोठे पोपटराव गायधनी यांचे 2 मुलं बापू गायधनी आणि गोकुळ शेठ गायधनी यांनी आज इतकं असं वातावरणात जे हॉटेल खोललं आहे की जे वातावरण म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळा कोणताही असो आणि खूप छान आणि व्हेज नॉन व्हेज. आता जर बघितलं हा एरिया बघितलं खूप डेव्हलप आहे आणि इथं पार्टी म्हणा, लहान मुलांचे वाढदिवस. आज आपले इथले परिसरातले लोक बाहेर जायचे वाढदिवस करायला. आज सर्व इथल्या पळशी नगरीतल्या लोकांना खूप जवळबी झालं आणि खूप छान हॉटेल. असे हॉटेलचं कसं कुठले बाहेरचे लोक नाही, आपले सर्व मराठी समाजातलेच लोक, आचार्य आपले सगळे काही. आणि इथं कुठल्याही प्रकारची भेसळ काही नाही आणि प्युअर व्हेज आणि नॉन व्हेज आणि खूप चालेल ही आम्हाला सर्व. आणि मांसाहारीचं वेगळं आणि व्हेज नॉन व्हेजचं म्हणजे दोन्ही वेगळे केलेले. हो, दोन्ही वेगवेगळे केलेले, त्याच्यामुळे काही अडचण नाही. इथं कोणते माळकरी लोक बी येऊ शकतात आणि नॉन व्हेज खाण्यासाठी सर्व. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आम्ही स्वागत करतो. हॉटेलमध्ये आम्ही सर्व प्रकारचे खाद्य व्हेज आणि नॉनव्हेज ठेवणार आहोत आणि पार्टीसाठी प्रशस्त जागा आहे, सुविधा ठेवलेली आहे. लहान मुलांचा वाढदिवस, हो, लहान मुलांचे वाढदिवस वगैरे आपण इथं करू शकतो आणि सर्वांचे आलेल्याबद्दल धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.